नमस्कार मंडळी. आपल्याला वाटतं की ऑनलाईन बांधकाम व विकास परवाना घेणं म्हणजे डोंगर चढणं, पण तुमची चिंता आणि भीती आता दूर करण्यासाठी आलोय. अहो, अनेकांना वाटतं की ही प्रक्रिया खूपच किचकट आणि अवघड आहे, पण खरं सांगू का, ही प्रक्रिया एकदम सोपी आणि सोयीची आहे. चला तर मग याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात. सर्वप्रथम ऑनलाईन बांधकाम किंवा रेखांकन परवानगी घेण्यासाठी अर्जदाराची KYC करावी लागते. म्हणजे अर्जदाराचा आधार कार्ड लिंक करून त्याचा OTP सबमिट करावा लागतो. हे झालं की ऑनलाईन बांधकाम परवानगीमध्ये अर्जदाराची ओळख पडते आणि स्वतंत्र स्वाक्षरीची गरज उरत नाही, कारण सर्व शासकीय अधिकाऱ्याचे डिजिटल सिग्नेचर या प्रक्रियेत समाविष्ट असतात. आता जर तुम्हाला बांधकामाचा परवाना काढायचा असेल आणि आधीच रेखांकन ऑनलाईन उपलब्ध असेल तर काम सोपं होतं. पण जर रेखांकन ऑफलाईन झालं असेल तर ते रेखांकन आणि बिनशेती कागदपत्रे सिस्टीममध्ये एंट्री करून घ्यावी लागतात. या सिस्टीमला जागेची रेखांकन व बिनशेतीची माहिती फीड नसल्यामुळे ही प्रक्रिया आवश्यक आहे. तसेच अंतिम रेखांकन मंजुरीसाठी जागेचे तात्पुरते रेखांकन सिस्टीममध्ये नोंदवावे लागते. या प्रक्रियेत जागेच्या मालकी हक्काचा उतारा, 7/12, मोजणीचा नकाशा, बिनशेती आदेश आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. एकदा प्रकरण सिस्टीममध्ये दाखल झालं की ऑफलाईन प्रमाणे ऑनलाईन फाईलचा प्रवास सुरू होतो. संबंधित महापालिका, नगरपालिका कार्यालयातील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील महसूल अधिकारी आणि जिल्ह्याच्या टाउन प्लॅनिंग कार्यालयाचे कर्मचारी यांच्याकडे फाईल जाते. या ठिकाणी आपल्याला मूळ कागदपत्रे सत्यापनासाठी सादर करावी लागतात. प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून योग्य असल्यास मंजुरी दिली जाते. त्यानंतर शासकीय शुल्काचा भरणा करून घेतला जातो. आपल्याला ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली जाते किंवा संबंधित अकाउंटमध्ये पैसे भरून त्याची पावती सादर करावी लागते. शेवटी आपल्याला बांधकाम परवानगी, रेखांकन परवानगी आणि बिनशेती आदेश डिजिटल स्वरूपात मिळतात. या आदेशावर एक QR कोड असतो, ज्यामुळे त्याची सत्यता सहजपणे पडताळता येते. ऑनलाईन बांधकाम परवानगीचे फायदे मालक आणि सल्लागार अभियंत्यासाठी. यामध्ये मालकासाठी काय फायदे आहेत हे आपण आता जाणून घेऊया. तर मालकांसाठी वेळेची बचत. परवानगी प्रक्रिया ऑनलाईन असल्याने अर्ज करण्यासाठी आणि नोंदणीसाठी कार्यालयात जाण्याची गरज नसते, त्यामुळे वेळ वाचतो. सुलभ प्रक्रिया ऑनलाईन असल्याने अर्ज सादर करणे, फॉर्म भरणे आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे सोपे होते. आरोग्यदायी सुविधा. घर बसल्या अर्ज सादर करता येतो, ज्यामुळे कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसते. विशेषतः महामारीच्या काळात हे सुरक्षित असते. नवीनतम स्थितीची माहिती. अर्जाची स्थिती कोणत्याही वेळी ऑनलाईन पाहता येते, त्यामुळे प्रगतीबाबत सतत अद्ययावत राहता येते. कमीत कमी दस्तऐवजीकरण. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कागदी काम कमी होते आणि सर्व दस्तऐवज डिजिटल स्वरूपात साठवले जातात. लवकर मंजुरी. प्रक्रिया संगणकाद्वारे होत असल्यामुळे मंजुरीची प्रक्रिया जलद होते. परिवहन खर्चाची बचत. कार्यालयात वारंवार जाण्याची गरज नसल्याने प्रवासाच्या खर्चाची बचत होते. स्पष्टता आणि पारदर्शकता. ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्व माहिती स्पष्टपणे, पारदर्शकपणे उपलब्ध होते. स्वतंत्रता आणि सोयीस्करता. अर्ज कधीही कुठूनही सादर करता येतो, ज्याच्यामुळे उपयोगकर्ता अधिक स्वतंत्र आणि सोयीस्कर अनुभवतो. शिकवण्या आणि मदत. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन मिळवण्यासाठी विविध शिकवण्या आणि मदत विभाग उपलब्ध असतात. आता सल्लागार अभियंत्यासाठी कोणते फायदे आहेत ते आपण पाहूया. प्रवेशाची सुविधा. अर्ज आणि कागदपत्रे इंटरनेटद्वारे सादर करण्याची सुविधा मिळते, त्यामुळे कार्यालयात जाण्याची गरज नाही. कामाचा वेग. मंजुरीची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने अभियंता अधिक जलद काम करू शकतो आणि प्रकल्पाची वेळेवर पूर्तता होऊ शकते. अद्ययावत माहिती. अर्जाची स्थिती आणि मंजुरी प्रक्रियेची अद्ययावत माहिती ऑनलाईन पाहता येते, ज्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबतीत अपडेट राहता येते. व्यवस्थित नोंदणी. सर्व दस्तऐवज डिजिटल स्वरूपात असल्याने नोंदणी व्यवस्थित ठेवता येते आणि आवश्यकतेनुसार सहज मिळवता येते. ग्राहकांचे समाधान. प्रक्रिया जलद आणि सुलभ असल्याने ग्राहकांचे समाधान वाढते आणि विश्वासार्हता वाढते. दूरस्थ कार्य. अभियंता कुठूनही काम करू शकतो, ज्यामुळे भौगोलिक मर्यादा दूर होतात. स्पष्टता आणि पारदर्शकता. ऑनलाईन प्रक्रियेमुळे
सर्व गोष्टी स्पष्ट आणि पारदर्शकपणे उपलब्ध होतात, ज्यामुळे कोणत्याही शंका निर्माण होत नाहीत. अतिरिक्त वेळ. कागदी काम आणि प्रवासाच्या कमीतेमुळे अभियंत्यांना अतिरिक्त वेळ मिळतो, जो ते इतर प्रकल्पावर खर्च करता येतो. कमी खर्च. कागदपत्रे आणि प्रवासाच्या खर्चात बचत होते, त्यामुळे कामाची किंमत कमी होते. तांत्रिक समर्थन. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने कोणत्याही समस्येसाठी तांत्रिक समर्थन सहज उपलब्ध असते, त्यामुळे काम अडचणीशिवाय पूर्ण करता येते. हे सर्व फायदे पाहता ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रणाली मालक आणि सल्लागार अभियंत्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. तर मंडळी, आता ऑनलाईन बांधकाम परवानगी आणि विकास परवानगी घेणं सोपं आणि सोयीचं झालं आहे. चला तर याचा फायदा घेऊयात आणि आपली स्वप्न साकार करूया. धन्यवाद.